विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा झाला, पण सत्ता स्थापनेचं चित्र अस्पष्ट। मुख्यमंत्र्यांच्या अचानक सातारा दौऱ्यानं राजकीय तर्कवितर्कांना वेग। 8 दिवसांच्या नंतरही घोडं कुठे अडलं कळेना। भाजपचा मुख्यमंत्री का ठरत नाही याची कल्पना नसल्याचं शिवसेनेच्या संजय शिरसाट यांचं स्पष्टीकरण। महायुतीमध्ये कोणताही तणाव नसल्याचा दावा। निवडणुकीमध्ये सत्तेचा गैरवापर आणि पैशांचा महापूर या विरोधामध्ये जनतेने उठाव करण्याची गरज। शरद पवारांची प्रतिक्रिया। काळजीवाहू मुख्यमंत्र्यांचं मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य बिघडल्याचा खासदार राऊतांचा टोला। आमदार शिरसाटांचं प्रत्युत्तर। तब्बल 22 पराभूतांकडून ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट पडताळणीसाठी तगडी फीस भरून अर्ज। इतर ईव्हीएमवरती विश्वास दाखवत घोटाळा असल्यास राजीनामा देण्याची श्रीगोंद्याच्या विक्रमसिंह पाचपुते यांची तयारी। माळशिरसच्या मार्कडवाडी ग्रामस्थांचं ईव्हीएमला अनोखं आव्हान। 3 डिसेंबर रोजी मतपत्रिकेवरती मतदान करून सांगणार गावाचा कौल कोणत्या उमेदवाराला। नेवासा तालुक्यामधल्या सौंदाळे गावकऱ्यांचा स्तुत्य ठराव। गावामध्ये आई बहिणींवरून शिव्या देण्यावरती बंदी। शिव्या दिल्यास भरावा लागणार 500 रुपयांचा दंड। उत्तर भारतामधल्या शीत वाऱ्यांमुळे राज्याला हुडहुडी। सोलापूर जिल्ह्यातल्या जेऊरमध्ये किमान तापमान 6 अंश सेल्सिअस तर धुळे परभणीमध्ये 8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये भारताच्या गुकेश आणि डिंग लॅरेन यांची 4 सामन्यांच्या नंतर 2-2 अशी बरोबरी। आज दुपारी 2:30 वाजल्यापासून 5वी मॅच। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।